आज किती कांड्यांवर आहे जर बघितलं आपण, या बघितून खाली जर मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 8 सरासरी 8 काही ठिकाणी 9 म्हणजे आता इकडे पाठीमागे 9 आहे तुमच्या. जशी जशी हाईट आहे 8 9 8 9 कांड्यांवर आहे. आज जर ऊसाची हाईट बघितली तर जवळजवळ माझ्या मते 12-15 फुटापर्यंत एक सरासरी 12 फूट तर हाईट आहे आरामशी. 10-12 फूट तरी आराम बरोबर. आणि त्याची जर काळोखी बघितली पानाची, हे बघा आज पान त्याची रफनेस जर बघितली, जाडी बघितली, त्याची थिकनेस एकदम जाडी जास्त जाड पान आहे आणि काळोखी पण त्याला त्या पद्धतीने केवढं लांब पान आहे. आणि आतमध्ये जर ही शीर बघितली पूर्ण बेदाग अशी व्हाईट पांढऱ्या कलर मध्ये दिसते, हिरवेगार पाणी. बरोबर आहे. आणि फक्त बेसल डोस. नमस्कार. साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विजय पाटील, वडणगे, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आज आपण तुमच्या घरच्या प्लॉटमध्ये ऊसाच्या, बरोबर, आज हे जे क्षेत्र बघतोय ऊसाचा प्लॉट किती क्षेत्रामध्ये, म्हणजे हे अर्धा एकर 20 गुंठे आहे. 20 गुंठे. आणि हे सुरूच लागण आहे की कोणती? नाही हे खोडवा आहे. जो पीक होता म्हणजे सुरुवातीचा ऊस होता तर कोणत्या महिन्यात तुटलाय? 25 मार्चला. मार्चला. आणि याला जे खोडव्याला जे आपण पाणी देतो हे तुमचं हे एप्रिल मधलं पाणी, बरोबर. एप्रिल आणि मे हे 2च महिन्याचा ऊस झाला. दोन. आता 25 ह्याला जूनला 3 महिने पूर्ण होणार. पण आज जर ऊसाची कंडिशन बघितली या खोडव्याची तर आज किती कांड्यांवर आहे जर बघितलं आपण, या बघितून खाली जर मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 सरासरी 8 काही ठिकाणी 9 म्हणजे आता इकडे पाठीमागे 9 आहे तुमच्या. जशी जशी हाईट आहे 8 9 8 9 कांड्यांवर आहे. आणि जर जाडी जर बघितली, गाडी 1 नंबर. तुमच्या मनगटासारखी जाडी आहे. माझ्या मनगट आहे एवढी. म्हणजे ऊसाची जाडी आज 2-2.5 महिन्यामध्ये 8 कांड्यांवर ऊस आणि जाडी बघा. प्रत्येक ऊसाची जाडी त्या पद्धतीने, बरं का नाही? आणि खोडव्याचा ऊस आहे शिवाय कोणती व्हरायटी? ते 265. 265. आता जसं आपला म्हणजे ऊस गेला आणि आपण खोडवा धरला तर सुरुवातीपासून आजपर्यंत म्हणजे 2-2.5 महिन्यामध्ये त्यांनी काय काय ट्रीटमेंट केली? काय 2 ग्रीन भूमी, 6 कृषीधन, 2 NPK आणि एन बुस्टर 15 किलो. म्हणजे असं मिक्स डोस तुम्ही दिला? बेसल डोस. हा कोणत्या महिन्यात दिला? आता एप्रिललाच की आणि मेला दिला. म्हणजे 3 पोत्याचा डोस केलं तसं. अच्छा, म्हणजे 2 टप्प्यामध्ये? 2 कृषीधन 3, ग्रीन भूमी 1, NPK 1. म्हणजे असे 2 डोस तुम्ही 2 टप्प्यामध्ये केले. त्यानंतर समजा ह्या फुटव्यांमध्ये सुरुवातीला आता तुम्ही काही आळवण्या वगैरे घेतलाय का? काही नाही, आळवणी एकही नाही. म्हणजे लिक्विड एकही दिलेलं नाही? एकही नाही. त्यानंतर फवारणी नाही त्याला. म्हणजे या 2-2.5 महिन्यामध्ये फक्त बेसल डोसच्या जोरावर तेवढ्याच. आज जर ऊसाची हाईट बघितली तर जवळजवळ माझ्या मते 12-15 फुटापर्यंत एक सरासरी 12 फूट तर हाईट आहे आरामशी. 10-12 फूट तरी आराम. बरोबर. आणि त्याची जर काळोखी बघितली पानाची, हे बघा आज पान त्याची रफनेस जर बघितली, जाडी बघितली, त्याची थिकनेस एकदम जाडी जास्त जाड पान आहे आणि काळोखी पण त्याला त्या पद्धतीने केवढं लांब पान आहे. आणि आतमध्ये जर ही शीर बघितली पूर्ण बेदाग अशी व्हाईट पांढऱ्या कलर मध्ये दिसते, हिरवेगार पाणी. बरोबर आहे. आणि फक्त बेसल डोस. बरोबर. ह्या ऊसाला प्रॉब्लेम काय असतो सर? याला करप्याचं प्रमाण जास्त असते. म्हणजे सगळ्यात जास्त करपा पडते ह्याच्या. 205 वगैरे जो आहे तांबेऱ्याचा प्रकार. तांबेऱ्याचा प्रकार. पण आज पानांवर बघितलं तू वाटतंय का? कुठंच नाही, अजिबात नाही. हिरवा आहे सगळं, एकसारखी पान आहेत. फुटवे किती आहेत बघा? जर मोजले सर, दादा मोज रे किती फुटवे? 2 4 6 8 10 12 13. एका गड्ड्याला 13 फुटवे आहेत. 13 सरासरी 13 फुटवे आहे. बरोबर.
तरी 10 नाही एकर. म्हणलं तर 25 हजारापर्यंत जाईल. तेवढे जातील. हं. म्हणजे आज ऊसाचा समजा 25,000 आणि 2 किलोचा ऊस दर धरला, बरं. बरोबर की नाही, किती टन मिळेल? नाही, 25 तरी दुने 50, 50. म्हणजे 20 गुंठ्याला 50 टन ऊस म्हणजे ॲव्हरेज मिळायला काहीच अडचण नाही. अडचण नाही. 10 महिन्यामध्ये कमीत कमी किती कांड्या वाढतील? समजा एका महिन्यात 3 कांड्या वाढतात, बरोबर की नाही, 10 महिन्यात 3 30 30 कांड्या. आणि ह्या 8-9 कांड्या म्हणजे 40 कांड्यांवर रोज जाईन. आपण 35 धरू तर 30 कांड्यांना कमीत कमी 3 किलो वजन यायला पाहिजे. पण आपण 2 किलो जरी धरलं तरी पण समजा 20,000 जरी धरले समजा ऊस हं. तर एका 40 बेगामध्ये, तर टन. 40 टन एकदम आरामशीर. आज आपण जे टार्गेट ठरलंय हार्वेस्टिंगच्या वेळेस परत ह्याच प्लॉटची मुलाखत घ्यायची आणि खरंच किती ॲव्हरेज पडतं ते खरोखर आपण. आणि तेव्हा आपण काय करू, त्या एक ऊस तोडू, 1-2 ऊस तोडू आणि काट्यावर वजन करून बघू. म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येणार आहे की हा किती ऊस जाणार आहे, बरं का नाही. एक नंबर द्या जेणेकरून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधता येईल आणि त्यांना जर ऊसाला SBT वापरायची असेल तुमच्या भागामध्ये तर ते तुम्हाला कॉल करून विचारतील. 89 75 23 28 28 आणि आपलं शॉप नवनाथ ॲग्रो नावाने वडणगीमध्येच, वडणगे. बरोबर आहे. दरवर्षी ते SBT वरच स्वतः पण स्वतःची शेती करताय आणि त्या शेतीच्या अनुभवातून इतरांना पण मार्गदर्शन आहे, बरोबर की नाही. त्यांचा प्लॉट जर तुम्हाला बघणं शक्य असेल, येऊन व्हिजिट करणं शक्य असेल तर येऊन बघा आणि मग विचार करा, बरोबर की नाही. खूप छान माहिती दिली सर.